विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि स्वतः बच्चू कडू साहेब आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय म्हणाल, तुमचा पराभव झाला आहे, नेमकी काय भावना आहे? थोडं जाती धर्माकडे एकंदरीत निवडणूक नेण्याचा प्रयत्न झाला आणि मी सुद्धा 2च दिवस मतदारसंघात होतो। माझा एक आत्मविश्वास आणि लोकांवरचा विश्वास जो होता त्यामध्ये माझी थोडी गफलत झालेली आहे। EVM मशीनचा पण थोडा जो संदर्भ आहे तो पण तिथे आहे। आम्ही पाहतो भेदाभेदीचं राजकारण, तू त्या जातीचा, तू ह्या जातीचा, तो त्या धर्माचा, या धर्माचा, अशा पद्धतीनं आवडण्याचा जो प्रयत्न केला। बच्चू कडू म्हणजे शेख जब्बार आहे असे काही पोस्ट भाजपामार्फे फिरवला गेले। जाणीवपूर्वक जाती धर्मावर नेऊन मला पराजय करण्यात त्याला यश आलं असेल, पण बच्चू कडूच मी सांगतो हा टेक्निकल पराजय आहे। बच्चू कडूमध्ये या पराजयानंतर ताकद कमी होणार नाही, त्या हत्याचं बळ आम्ही निश्चितच या पराभवातून आम्ही निर्माण केल्याशिवाय राहणार नाही। आपण आता थोड्या वेळापूर्वीच म्हटलंय की जेवढा वेळ मी दिव्यांगांसाठी दिला, जेवढं काम मी दिव्यांगांसाठी केलं, दिव्यांगांना तुम्ही देव मानताय, तेवढं काम जाती आणि धर्माबद्दल केलं असतं तर मी कुठल्या कुठं पोहोचलो असतो, म्हणजे माझी प्रगती झाली असते। नेमका अर्थ काय आहे? माझी प्रगती नाही म्हणत मी, असं म्हटलं का दिव्यांगासाठी जेवढे जाऊ मी विधानसभेत बोललो ते एखाद्या जाती धर्मासाठी बोललो असतो तर कदाचित राज्याला गवसणी घालता आलं असतं, पण त्याच्यात तो आनंद राहिला नसता। तो आनंद आज मला पडल्यानंतरही भेटतं, कारण आम्ही दुःखितांच्या घरी उभे आहोत। आम्ही श्रीमंताच्या घरी जरी उभे राहिलो नसेल, किंवा एका जाती धर्माचा झेंडा घेऊन जरी मला जिंकता आलं नसेल, पण मला सार्थ अभिमान आहे, हा झेंडा आम्ही अतिशय गरजू आणि गरीब वंचित लोकांसाठी घेऊन उभा आहोत। ह्याच्यातली हारसुद्धा विजयापेक्षा लाख पटीनं ताकदीची आहे। निवडणुकांचे निकाल लागले, आपला पराभव झाला, काही अशी भावना आहे की भाजपने किंवा महायुतीने आपला वापर करून घेतला आणि नंतर आता एकटं सोडलंय, अशी काही भावना? नाही, मला अशा काही भावना नाही। अलीकडेच जे संघ प्रमुख आहेत मोहन भागवत यांनी असं म्हटलंय की धर्माचा प्रसार, धर्म वाढवायचा असेल तर प्रत्येक हिंदूने 2 ऐवजी 3 अपत्य असणं आवश्यक आहे। मला असं वाटतं का त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे। सगळ्या आमदार जे आहे भाजपचे त्यांनी पहिले सुरू केलं पाहिजे हे, कारण एकाईकडे कायदा असा आहे 3 अपत्य असेल तर उभं राहता येत नाही, आणि दुसऱ्याकडे आपण असं म्हणता का 3-3, 4-4 पोरं आता अपत्य निर्माण केले पाहिजे। महत्त्वाचं राष्ट्रहित कुठं आहे, धर्महित प्रत्येकानं बाळगावं, पण धर्महिताचा ह्याच्यामध्ये राष्ट्रहिताची चादर किनार असली पाहिजे। म्हणून धर्महित मुसलमान ठेवत असेल, मुस्लिम बांधव हिंदू ठेवत असेल, बौद्ध ठेवत असेल, त्यांनी ठेवायला काही हरकत नाही, पण त्याला राष्ट्रीय किनार, भक्तीची किनार असणं फार महत्त्वाचे आहे। कारण राष्ट्र आहे तर धर्म आहे, राष्ट्र आहे तर मस्जिद आहे, राष्ट्र आहे तर मंदिर आहे, राष्ट्र आहे तर पुतळे आहे, तुमच्या भावना आहे, संवेदना आहे। कारण राष्ट्र म्हणजे एक जात नाही, एक धर्म नाही, ते भूमी आहे, त्या भूमीवरचा प्रत्येक माणूस म्हणजे राष्ट्र आहे, हे विसरता कामा नये। आज संजय राऊत यांनी असं म्हटलंय की गृह मंत्रालय जर शिवसेनेकडे असतं किंवा उद्धव साहेबांकडे असतं तर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं नसतं। कुठं गृह मंत्रालय हे सरकार चालवण्यासाठी किंवा सरकार टिकवण्यासाठी किंवा सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाचं असतं? काय होतंय का या सगळ्यामध्ये कोणाच्या नाग्या नळवाच्या, कोणाला ठेचाचं, म्हणजे सत्तेमधला दंडूक जो असतं ना तो म्हणजे गृह, आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला आशा असतं का हे गृह खातं जर असलं तर पार्टी आणि पार्टीतला कार्यकर्ता आणि विरोधकाला चपरक देण्यासाठी त्याचा फार मस्त वापर केला जातं। असू दे गावात किती खून होऊ दे, त्याचं आम्हाला काही पार्टीला लेनदेन नसतं, पण पार्टी असंख्य खुनातून कसे निर्माण करता येईल असाही प्रकार त्या गृह खात्याच्या मागं लपलेला असतं, आणि म्हणून ते पाहिजे असते प्रत्येक। पण गृह मंत्रालयाचा असा दुरुपयोग होतोय, वाटत नाही तुम्हाला? आता तर गृह काय सगळेचा दुरुपयोग होतोय। तुम्ही सांगा, लाडकी बहीण योजना आणली आणि तिजोरीतला पैसा ऐन वेळेवर लाडकी बहिणीच्या खात्यात गेला आणि फोन गेले, तुमच्या खात्यात 7,000 आले, तुमच्या खात्यात 21,000 आले। पैशाची धुंदाण ही तिजोरीतून झाली। अर्थातच आम्ही पाहतोय सत्ता जिसकी सत्ता उसकी भैंस, तसा तो प्रकार झालेला आहे। पैसा सत्तेतून गेला,
म्हणजे सरकारमधून गेला, तिजोरीतून गेला राज्याच्या, पण कामी तो काही पक्षासाठी आला आहे ना. आणि या देशाचं दुर्दैव असं आहे का पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून दिलेलं मतदानाचा अधिकार ब्रह्मस्त्र व्हायला पाहिजे होतं, पण ते जाती धर्माच्या आणि पैशाच्या ताकदीवर कधी कधी ते निशस्त्र होतं. याचं फार दुःख आहे, कारण सार्वजनिक भावना संपल्या लोकांच्या बऱ्यापैकी. व्यक्तिगत जो स्वार्थ आहे हा आता मोठ्या प्रमाणात प्रगट होत आहे. त्याच्यानं गाव जाऊ दे, जळू दे, माझं कुठं भलं आहे ते पाहण्याच्या भूमिका जो येत आहे, ते नेते आहे, जनता आहे, काही प्रमाणात सगळेच त्याला दोषी आहे. आगामी भविष्य काळात म्हणजे महाराष्ट्राच्या पुढील 5 वर्षात कुठला मुख्यमंत्री बघायला तुम्हाला आवडेल? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? मुख्यमंत्री कोणी असू दे, जो दिव्यांगासाठी धावत येईल, मजुरांचा मोल जाणेल, त्याची लूट होणार नाही, त्याला रास्त भाव देईल, त्याच्यावर अन्याय होणार नाही, प्रशासन त्याला लुटणार नाही, जे 6 मजले जे मंत्रालयातले दुरुस्त करेल, तो मुख्यमंत्री नक्की आवडेल. अलीकडेच निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर तुम्ही शिंदे साहेबांना भेटायला गेला होता. कशा संदर्भात होती ही भेट? काय बोलणं झालं? नाही, मी भेटायला गेलो नाही. काहीतरी TV चॅनलनं दाखवलं का बच्चू कडू शिंदे साहेबाच्या भेटीला गेले. माझी नेहमी हे गफलत करतात मीडियावाले. बच्चू कडू मुंबईत आला म्हणजे शिंदे साहेब, हमारी दोस्ती जरूर है, लेकिन तुमची भेट झाली का नाही? माझी भेट झाली नाही. तर नक्कीच हे होते दिलखुलास बच्चू कडू. खरं तर आगामी काळात मी संपलो नाही तर मी आता अजूनही वेगाने धावेल, असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.